काय एकंदरीत भाव आहे मागे बोला हसताय तुम्ही चेहऱ्यावर हसताय. भिवू नकोस मी तुझ्या. माझं लक्ष फक्त माझ्या अधिवेशनाच्या कामकाजावर आहे, शेतकऱ्याच्या संदर्भातल्या विषयावर आहे. उगाच प्रसिद्धी मिळवण्याकरता मी काही वायफळ बळबळ करत नसतो. आज लातूर जिल्ह्यामधली एक जी घटना घडली ती अत्यंत निंदनीय आहे की बैलासोबत शेतकऱ्याला झुंजलं, किंवा नांदुरा तालुक्यामध्ये 10वीच्या एका विद्यार्थ्याला शिक्षकाच्या जाचाला कंटाळून मला वाटते सुसाईड नोट लिहून आत्महत्या करावी लागली, किंवा आमच्या अकोला भागामध्ये ज्या प्रकारे दुबार पेरणीचं संकट शेतकऱ्यांवर आलेलं आहे, बोगस बियाण्याचं संकट आलेलं आहे, ते विषय माझ्याकरता महत्त्वाचे आहेत. आणि त्या विषयाला बोलत असताना मी फारसं इकडं तिकडं लक्ष देत नाही. काल आपण जर बघितलं तर नाना पटोले यांनी बबनराव लोणीकर यांच्यावर यांनी जे वक्तव्य केलं त्या वक्तव्याच्या विरोधात त्यांनी निषेध नोंदवला सभागृहामध्ये, त्यातून गदारोळ झाला. नाना पटोले यांना एका दिवसाकरता निलंबित करण्यात आलं. सरकारची ही भूमिका ही दडपशाहीची आहे अशा पद्धतीचं वक्तव्य हे संपूर्ण विरोधकांनी मांडत सभात्याग केला आणि पुन्हा आज शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर ते उभे राहणार आहेत. बबनराव लोणीकर यांचं हे वक्तव्य निषेधार्ह असल्याचं आणि त्यांनी माफी मागावी अशी मागणी त्यांच्या वतीनं करण्यात आली. बबनराव लोणीकरांच्या वक्तव्याचं कोणीही समर्थन करत नाही. आम्ही पण शेतकऱ्याच्या पोटी जन्माला आलेलो आहोत, शेतकरी म्हणून आम्ही त्या गोष्टीचं अजिबात समर्थन करत नाही. पण त्यांचा जर सभागृहामध्ये निषेध करायचा असेल तर त्याकरता संविधानिक पद्धतीचे मार्ग आहे, सभागृहाचे आयुध आहेत. स्वतः नाना पटोले साहेब हे विधानसभेचे अध्यक्ष राहिलेले आहेत, त्यामुळे त्या खुर्चीचा मान त्यांना माहीत आहे. ते ज्या पद्धतीनं त्या सभागृहामध्ये बोलले, राजदंडाला स्पर्श करणं, राजदंडाला हात लावणं किंवा राजदंड उचलणं हा सुद्धा माननीय पीठासीन अधिकाऱ्याचा अवमान असतो. ही कायद्याची पुस्तकं त्यांनी वाचलेली आहेत, त्यामुळं त्यांनी तो अवमान केलाय म्हणून त्यांचं निलंबन झालंय. आता त्याचा संबंध बबनराव लोणीकरांच्या वक्तव्याशी जोडण्याचं काही कारण नाही. लोणीकरांच्या वक्तव्याचं कोणीही समर्थन करणार नाही, त्यांच्या वक्तव्याचं मी सुद्धा समर्थन करण्याचा प्रश्नच येत नाही. मात्र काल ज्या प्रकारे विरोधकांनी मुद्दे विचारायला पाहिजे ते सोडून ज्या पद्धतीनं अखंड तांडव करत एकामेकाचा बाप काढला, ते मात्र या सभागृहाच्या प्रथा परंपरेला छेद देणारं होतं आणि त्यामुळं त्यांचं निलंबन झालं. शेतकऱ्यांचा मुद्दा काल पेटला होता. शक्तीपीठ महामार्गाविरोधात अनेक शेतकरी एकवटले आहेत, तर शक्तीपीठ महामार्गाचा विरोध करतायत. सत्ताधारी आमदार आहात, काय वाटतं? मी शक्तीपीठ महामार्ग हा जर महाराष्ट्राला जोडणारा दुवा असेल, महाराष्ट्राच्या म्हणजे मराठवाडा भागामधून जाणारा दुवा किंवा महाराष्ट्राला पुढे नेणारा असेल, पण शक्तीपीठ महामार्गात आमच्या जमिनी जात आहेत हे जर शेतकऱ्याच्या मनात संभ्रम आहे किंवा शेतकरी त्याबाबत जर अस्वस्थ आहे, अनभिज्ञ आहे, त्यांच्या मनातला संभ्रम दूर करून सरकारने शक्तीपीठ महामार्ग करायला हरकत नाही. पण जोपर्यंत शेतकऱ्यांचं समाधान होणार नाही तोपर्यंत शक्तीपीठ महामार्ग यावर मला असं वाटते सरकारने अंमलबजावणी करू नये, या मताचा मी आहे. कारण दमनगंगा नळगंगा हा जो नदीजोड प्रकल्प विदर्भामध्ये राबवला जातोय, पूर्वी शेतकऱ्याच्या मनात अशीच संभ्रमावस्था होती, पण आता त्याचं फलित असं दिसतंय की ज्या जिराईत शेतजमिनी होत्या त्या बागायत होत आहेत, सिंचनाखाली येत आहेत, त्यामुळे शेतकऱ्याला दिलासा भेटतोय. समृद्धी महामार्ग आता आपला मोठ्या प्रमाणात झाला, आता तो भिवंडी ठाण्यापर्यंत येऊन ठेपलाय. पण त्याच्या अवतीभोवती असणाऱ्या शेतकऱ्यांशी जर तुम्ही बोललात तर प्रामुख्यानं काही शेतकऱ्यांना त्याचा मोबदला भेटलाय, पण काही शेतकऱ्यांना तोकडा मोबदला भेटलाय. शेतकऱ्यांचे फूड स्टॉल तिथं असले पाहिजे ही सरकारची भूमिका असताना बाहेर प्रांतातल्या लोकांचेच तिथे पेट्रोल पंप आणि ते लागले, हे सुद्धा चुकीचं आहे. समृद्धी महामार्ग असेल किंवा शक्तीपीठ महामार्ग असेल, शेतकऱ्याला विश्वासात घेतल्याशिवाय शक्तीपीठ महामार्ग होऊ नये ही माझी स्पष्ट भूमिका आहे. शेतकऱ्यांचा संभ्रम जो असेल तो सरकार म्हणून सरकार दूर करेल आणि कोल्हापूरमध्ये आमच्या पक्षाचे नेते आदरणीय मुश्रीफ साहेब आहेत, ते त्याबाबत अभ्यासू आहेत, ते त्यामध्ये पुढाकार घेतील. विधान परिषदेमध्ये पीक विम्याच्या संदर्भामध्ये चर्चा झाली. नवीन पीक विम्याच्या संदर्भामध्ये शासनाने GR काढलेला आहे, ट्रिगरचा त्या GR-मुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होणार आहे असा कालचा एक सूर होता. एक नवीन कमिटी एक बैठक जी आहे ती दालनामध्ये लावली जाईल असं सांगितलं गेलं, परंतु 1 रुपयात पीक विमा योजनेचा भ्रष्टाचार पुढे आल्यानंतर ही नवीन पीक विमा जी आहे ती लागू करण्यात येते आहे. त्याच्याबद्दल शेतकऱ्यांमध्ये नाराजी दिसून येते किंवा
उपस्थित आमदार जे आहेत त्यांच्या मनामध्ये सुद्धा अनेक प्रश्न आहेत त्याची उत्तरं मिळालेली नाही. मी स्वतः काल प्रश्नोत्तराच्या तासामध्ये माननीय कृषी मंत्र्यांना हा प्रश्न विचारला होता, कारण तो प्रश्न माझा होता. पीक विम्यासंदर्भात पीक विमा कंपन्या मालामाल झाल्यात आणि 7,000 कोटी रुपये पीक विमा कंपन्याला फायदा झाला, हे खरे आहे का असा प्रश्न विचारल्यानंतर कृषी मंत्र्यांनी खरे आहे असे उत्तर दिले. याचा अर्थ पीक विमा कंपन्या मालामाल होत आहेत, पण त्याचा मोबदला तो शेतकऱ्याला मिळाला पाहिजे, तो मिळताना दिसत नाही. त्यामुळे त्यांनी त्या कंपन्या ब्लॅकलिस्टेड करणार का असं विचारल्यानंतर ब्लॅकलिस्टेड करण्याचा सुद्धा त्यांनी आदेश तिथं सभागृहामध्ये तसा शब्द दिला. त्यानंतर 4 ट्रिगरचं जे शेतकऱ्यांच्या म्हणजे केंद्र सरकारकडून त्याला वगळलेलं आहे, मात्र राज्य सरकारने 4 ट्रिगरची अट टाकलेली आहे. ती ट्रिगरची अट सुद्धा वगळण्यात यावी याकरता सुद्धा विरोधी पक्षातल्या काही आमदारांनी त्या ठिकाणी प्रश्न उपस्थित केला. त्या संदर्भात एक बैठक होणार आहे आणि 1 रुपयात पीक विमा ही योजना जर सरकारने जरी बंद केली असेल, पण त्या मोबदल्यात शेतकऱ्यांना वेगळ्या काही योजना देता येतील का यासाठी सुद्धा सरकार प्रयत्नरत आहे. त्यामुळे कालचा प्रश्न तुम्ही बारकाईनं अभ्यासा, त्यामध्ये शेतकऱ्याच्या हिताच्या दृष्टिकोनातूनच माननीय कृषी मंत्र्यांनी उत्तरं दिलेली आहेत. पण पीक विमा कंपन्या ज्यांनी शेतकऱ्याला वेठीस धरून स्वतः मालामाल होऊन शेतकऱ्यांना आजपर्यंत त्रास देण्याचं काम केलं, त्या पीक विमा कंपन्या ब्लॅक लिस्टेड होतील हे जे सभागृहात बोलल्या गेलं याचा शेतकरी म्हणून आम्हाला आनंद आहे. पण सरकारवरती याचं बर्डन पडतंय. 5,800 कोटी रुपये आहेत जे पीक विम्याचे सरकारला भरायचे नाही, वाचवायचे म्हणून शासन अशा पद्धतीनं या संदर्भात जे आहे ते रोहित पवार यांचा आरोप आहे की 5,000 कोटी रुपये वाचवण्यासाठी शासन जे आहे अशा पीक विमा योजना आणतात की त्यांनी शेतकऱ्यांचं नुकसान होतं. जे आरोप करतायत त्यांनी सरकारच्या पीक विमा योजनेचा नवीन जो काही GR आलाय किंवा नवीन जे काही स्कीम आलेली आहे त्याचा एकदा अभ्यास करावा. काहीतरी चुकीचं ब्रीफिंग कोणी व्हॉट्सअपला पाठवतं तिथं येऊन आपण बोलायचं आणि आरोप सरकारवर करायचे, हे कृपा करून प्रत्येकाने म्हणजे विरोधकांनी ते धंदे थांबवावे. आपण शेतकरी कुटुंबात जन्माला जास्त आपला पक्ष वाढवायचा आहे आणि स्थानिक स्वराज्य संस्था या जास्तीत जास्त आपल्याकडे कशा येतील यासाठी प्रयत्न करायचे. नाही, नुसतं पक्षवाढी संदर्भात किंवा निवडणुका संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बैठकीतच चर्चा होते असं नाही. भाजपच्या बैठकीत काल रवींद्र चव्हाण साहेब त्या ठिकाणी प्रदेशाध्यक्ष झाले, नितीन गडकरी साहेब होते, मुख्यमंत्री होते, त्यांचे भाषण तुम्ही बघा. शिंदे साहेबांच्या सेनेत सुद्धा पक्षवाढी करता आपापल्या पद्धतीनं काम सुरू आहे. आम्ही आमचं पक्षवाढीसाठी काम करतो आहोत. त्याच्यामुळे आमच्या पक्षामध्ये इन्कमिंग काल बघितलं असेल भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, परभणी माजी आमदार विजय भांबळे साहेबांचा काल पक्षप्रवेश झाला. त्यामुळे आम्हाला स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आता काम करायला चांगला स्कोप निर्माण झाला आहे. त्या अनुषंगाने आमचे पक्षाचे अध्यक्ष, पक्षाचे प्रमुख हे आम्हाला मार्गदर्शन करत असतात. भाजपचे ज्येष्ठ नेते किरण रिजिजू यांचं काल एक शब्द आहे, ते असं म्हणाले की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सगळ्यात जास्त त्रास हा काँग्रेसच्या लोकांनी दिला. त्यांच्या शेवटच्या दिवसांमध्ये सुद्धा त्यांना जास्त त्रास काँग्रेसच्या लोकांनी दिला आणि म्हणून त्यांचा मृत्यू लवकर झाला असं त्यांचं एक वक्तव्य आहे. त्रास दिल्यानं मृत्यू होतील एवढे बाबासाहेब काही सामान्य नव्हते. शेवटी त्यांना शारीरिक मर्यादा होत्या. किरण रिजिजूंनी हे कोण्या अर्थाने वक्तव्य केलं ते मला माहीत नाही. मात्र काँग्रेस पक्षाची भूमिका सुरुवातपासून बाबासाहेब आंबेडकरांच्या ध्येय धोरणाविरुद्ध राहिलेली आहे, हे मात्र निर्विवाद सत्य आहे. पण त्यांच्या त्रासाने त्यांचा मृत्यू झाला हे म्हणणं मला असं वाटते हे साजेसं नाही असं मला वाटतं. घ्या परदेशात भरारी, तेही सर्वसामान्यांना परवडणारी. 1 रुपया भरा आणि थायलंडमध्ये फिरा. सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहेत जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर. पूर्ण 5 दिवसांचं पॅकेज आता फक्त 32,999 रुपयांमध्ये. पॅकेजमध्ये विमान प्रवास, हॉटेल, ब्रेकफास्ट, ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे. सचिन इंटरनॅशनल 18 वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव. सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोक्त फिरा. संपर्क 7767989898.